नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्डची जी काही वेटिंग लिस्ट आहे ही वेटिंग लिस्ट मार्च 2025पर्यंत या ठिकाणी वैध असणार आहे। ही प्रत्येक जे काही माहिती असते प्रत्येक जिल्ह्याची त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत ही लिस्ट वैध राहणार आहे। त्या कारणामुळे कोणत्या जिल्ह्याच्या लिस्ट लागल्या किंवा कोणत्या जिल्ह्याच्या लिस्ट नाही लागल्या हे तुम्हाला जर तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल तर नेमकी परिस्थिती काय आहे ही तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता। आणि नागपूर असेल किंवा मग पालघर असेल या ठिकाणी सर्वच विद्यार्थी जवळपास त्यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत। त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट ओपन होणार आहे किंवा नाही हे सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये काही नक्की सांगता येत नाही आहे। याचं कारण असं आहे कारण की विद्यार्थ्यांची एकी त्या ठिकाणी नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावासुद्धा केलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी विचारणासुद्धा केलेली नाही आहे। तुम्ही आतापर्यंत विचारणा केलेली नसेल तरीसुद्धा आता जे काही तुमचे पथक प्रमुख असतील किंवा मग तुमचं जे काही होमगार्डचं जे काही जिल्हा कार्यालय असेल, जिल्हा ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता की नेमकी वेटिंग लिस्ट कधी ओपन होणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त विद्यार्थी घेतलेले असतील त्या ठिकाणची वेटिंग लिस्टबद्दल आपण बोलत नाही आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये जास्त विद्यार्थी वेटिंगवर आहेत आणि कमी विद्यार्थी घेतलेले आहेत त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवू शकतो असा प्रश्न आहे। बघा तुम्ही, विषय असा आहे की होमगार्ड ही एक बलाढ्य संघटना आहे, परंतु या ठिकाणी यांचं नियोजन नसल्याकारणामुळे हे सर्व कारभार या ठिकाणी म्हणजे कमजोर सर्व कारभार आहे। विद्यार्थ्यांची एकी नाही आहे। जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी फक्त फॉर्म भरलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी ड्युटी नियमित नाही आहे। आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, 1909 होमगार्डचे मानधन थकलेले आहेत, सणवारी करून जगण्याची वेळ आहे। त्यानंतर बघा आता हाऊसिंग सोसायट्यामध्ये हा व्हिडिओ आपण काल टाकलेला आहे, जुनी बातमी आहे, परंतु जे काही होमगार्डमध्ये कार्यरत जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तो एक चांगला निर्णय आहे, त्यासाठी आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यानंतर बघा आता यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे की गृह विभागाच्या 100 दिवसाच्या आराखड्यात होमगार्ड गृहरक्षक यांना कायमस्वरूपी काम देण्याबाबतचा विचार करण्याबाबत। आता या ठिकाणी होमगार्ड संदर्भामधल्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या पॉझिटिव्ह आहेत, परंतु या ठिकाणी पाठपुरवठा हा कमी पडतो आहे। त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना योग्य या ठिकाणी काम मिळत नाही आहे, त्यांच्या कामाचे पैसेसुद्धा मिळत नाही आहेत आणि वेटिंग लिस्टबद्दलही काही त्या ठिकाणी पारदर्शकता नाही आहे। त्या ठिकाणी एखादं जर मोठं आंदोलन जर उभं राहिलं असतं किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जर निवेदनं दिले असते विद्यार्थ्यांनी तर असे प्रश्न या ठिकाणी उद्भवले नसते असा प्रश्न आहे। कारण की होमगार्ड सांगितल्याप्रमाणे बलाढ्य संघटना आहे, पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हे लोक काम करतात, परंतु ज्या काही फॅसिलिटीज त्यांना मिळायला पाहिजेत त्या फॅसिलिटी त्यांना मिळत नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे। ही गोष्टसुद्धा समजून घ्या। आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, होमगार्ड हे फक्त कामापुरते मामा आहेत आणि ही गोष्ट 100% खरी आहे। कारण की आता होमगार्डची गरज खूप जास्त पडणार आहे, कारण की 10वी 12वीचे पेपर येणार आहेत, त्या ठिकाणी मग बंदोबस्त असणार आहे आणि मग नंतर एप्रिलनंतर मग जे काही सणवार सुरू होतील त्या ठिकाणी आता शिवजयंती येणार आहे, त्यानंतर मग तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येणार आहे, त्यानंतर मग ईद येणार आहे, मोहरम येणार आहे। तर एकंदरीत अशी परिस्थिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी होमगार्डचं जोपर्यंत संघटन होत नाही, चांगले जे काही त्यांचे निर्णय आहेत त्या निर्णयाविरोधात कोणी आवाज उठवत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे होमगार्डचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागणार नाही आहेत। त्यांचं मानधनसुद्धा वेळेवर मिळणार नाही आहे, त्यांना ड्युटीसुद्धा या ठिकाणी कंटिन्यू मिळणार नाही आहे। तर प्रत्येक जिल्ह्यामधले जे काही होमगार्ड्स आहेत, जे कार्यरत होमगार्ड्स आहेत किंवा मग जे ड्युटीमध्ये आहेत, ड्युटीमध्ये नसतीलही, काही रिटायर्ड असतील असे काही लोक असतील किंवा मग काही संघटना असतील, अशा लोकांनी जर याविरुद्ध आवाज उठवला तर याचा काहीतरी मार्ग यावर निघू शकेल, नाहीतर ही परिस्थिती काही बदलणार नाही आहे असं दिसतंय सध्याच्या परिस्थितीमध्ये। सध्या होमगार्डला काम आता मिळणार आहे, 10वी 12वीचे पेपर आहेत, त्या ठिकाणी बंदोबस्ताची ड्युटीसुद्धा त्यांना लागू शकते, जास्तीत जास्त काम त्यांना मिळायला पाहिजे, 360 दिवस 65 दिवससुद्धा काम मिळायला पाहिजे, कमीत कमी 6 महिने तरी कंटिन्यू काम होमगार्ड्सला या ठिकाणी मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांचा पगारसुद्धा चांगला त्या ठिकाणी निघू शकतो। ओके, ही अपडेट होती, तुम्हाला द्यायची होती। वेटिंग लिस्ट संदर्भामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये वेटिंग लिस्ट काही ओपन झालेल्या असतील, काही वेटिंग लिस्टमधले जे काही विद्यार्थी असतील त्यांचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर तसं कमेंट्समध्ये लिहा, कमेंट्समध्ये सांगा। आणि जर अजिबात तिथं सिलेक्शन झालेलं नसेल किंवा वेटिंग लिस्ट ओपनच झालेली नसेल
तसंसुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून वेळ आहे, मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत वेळ आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता, त्या ठिकाणी निवेदनं देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शनसुद्धा होऊ शकते, अशी परिस्थिती असणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.